नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भक्तांसाठी रविवार ठरणार खरेदीचा वार. गणेश उत्सवाची संपूर्ण खरेदी रविवारी होणार. गणेश उत्सव मंडळासाठी महापालिकेत एक खिडकी योजना. सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्याची झाली आहे सोय. अकोला महापालिकेत भ्रष्टाचाराचे नवे तंत्र. अमृत योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी अकोलेकरांची लूट. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना जैसे थे. आरक्षणाच्या घोषणेनंतर नेते मंडळी लागणार कामाला. पारंपरिक बैलजोडींना टक्कर देणाऱ्या ट्रॅक्टरचा पोळा. वाशिम जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचे आगळे वेगळे आयोजन. आता सविस्तर बातम्या. यावर्षीचा गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे गणेश भक्तांची लगबग वाढली आहे. मूर्ती, मखर आणि सजावटीच्या सामानासाठी खरेदी करण्यासाठी भाविकांची बाजारात गर्दी होत आहे. येत्या रविवारी ही खरेदी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. बाजारपेठांमध्ये गणपतीच्या मूर्ती, आकर्षक मखर आणि सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे. मखर खरेदी करण्यासाठी अनेक भाविक रविवारी बाजारपेठेत येणार आहेत. त्यामुळे मूर्ती विक्रेत्यांनी आणि सजावट साहित्यांच्या दुकानदारांनी तयारी केली आहे. अनेक ठिकाणी देखाव्यांसाठी आवश्यक साहित्य तसेच मूर्ती घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने शहरातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे गणेश उत्सवासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा दिवस योग्य ठरेल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदाचा रविवार हा खरेदीचा वार ठरणार आहे. सर्वत्र गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. मार्केटमधील एकंदरीत चित्र बघता वाढत्या महागाईची झळ गणेश उत्सवाला देखील बसणार आहे. गणेश उत्सव मंडळाचा मंडप आणि सजावटीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे हा खर्च मंडळासह मंडप डेकोरेटर्सना परवडेनासा झाला आहे. मंडपाचा आकार, सजावट अथवा देखाव्यांची संकल्पना, त्यासाठी वापरली जाणारी सामग्री, श्रमिकांची मजुरी आणि अंतिम क्षणी केल्या जाणाऱ्या विविध मागण्या तसेच देखभाल दुरुस्ती आदींवर मंडळाचा एकूण खर्च अवलंबून असतो. गणेशोत्सव 10 दिवस स्टेज, लाऊडस्पीकर, पडदे आणि छोट्या विद्युत रोषणाई या पद्धतीने सजावट करायची झाल्यास मध्यम आकाराच्या मंडळांना सरासरी 75,000 पर्यंत खर्च येतो. यंदा महागाईमुळे या खर्चात सहज 3 ते 5 हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मंडळांना उत्सव कोणत्या थाटामाटात करायचा आहे यावर हे दर अवलंबून आहेत. विद्युत रोषणाई मंडप जेवढा मोठा तितका खर्चही जास्त होतो. गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या गणेश मूर्तींच्या किमतींमध्ये 30 ते 35% वाढ झाली आहे. त्यामुळे गणेश भक्तांना मोठा फटका बसणार आहे. गणेश मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या घेण्यासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी अकोला महापालिकेत एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे मंडळांना मंडप देखावा आणि इतर आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी मिळवणे शक्य झाले आहे. आतापर्यंत शेकडो मंडळांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. गणेश उत्सव अगदी 3 दिवसांवर येऊन ठेपला असतानाच गणेश भक्तांना यंदा महागाईची झळ बसणार आहे. मूर्तिकार आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत 30 ते 35% वाढ झाली आहे. यामुळे उत्सवाच्या तयारीत असलेल्या भक्तांची आर्थिक गणितं कोलमडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या एक खिडकी योजनेमुळे गणेश मंडळाचा वेळ आणि श्रम वाचणार आहे. प्रशासनाने मंडळांना सहकार्य करत परवानग्या लवकरात लवकर मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. मंडपाची उभारणी, डेकोरेशन आणि लाइटिंगची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मूर्ती तयार करण्याचा खर्च वाढला आहे, असे मूर्तिकारांनी सांगितले. परिणामी गणेश मूर्तीच्या किमती वाढवणे त्यांना भाग पडले आहे. या महागाईमुळे गणेश मंडळासह सामान्य गणेश भक्तांचेही आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. वाढलेल्या किमतीमुळे गणेशोत्सवाचा खर्च वाढणार असला तरी भक्तांचा उत्साह कायम दिसल्याचे दिसत आहे. अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील शिलोडा येथील मलजल शुद्धीकरण केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने अखेर 3 निविदा प्राप्त झाल्या आहेत. मात्र या निविदा अंदाजपत्रकांपेक्षा तब्बल 14% जादा दराने आल्या आहेत.
अशा प्रकारे ठरवलेल्या दरांपेक्षा अतिरिक्त 14% देणे हे महापालिकेची लूट करणारी योजना ठरेल। अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 67 कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेची कामे करण्यात आली। या अंतर्गत शिलोडा येथे 30 MLD क्षमतेचे आणि PKV परिसरात 7 MLD क्षमतेचे मलजल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले। तसेच मोरणा नदीच्या डाव्या काठावर 2.38 किलोमीटर आणि उजव्या काठावर 11.68 किलोमीटर लांबीची ट्रंक लाईन टाकण्यात आली। मोरणा नदीला एकूण 38 नाले येऊन मिळतात। या सर्व नाल्यांमधील सांडपाणी ट्रंक लाईनद्वारे शिलोडा येथील मलजल शुद्धीकरण केंद्राकडे वळवून त्यावर प्रक्रिया करण्याची योजना आहे। मात्र पहिल्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरही तांत्रिक कारणास्तव ही योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही। योजनेत सुरुवात होऊन 3 वर्षे उलटली तरी नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही। यामुळे मोरणा नदीत अजूनही थेट सांडपाणीच मिसळत आहे। अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील शिलोडा येथील मलजल शुद्धीकरण केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेला अखेर 3 निविदा प्राप्त झाल्या आहेत। मात्र या निविदा अंदाजपत्रकांपेक्षा तब्बल 14% जादा दराने आल्या आहेत। अशा प्रकारे ठरलेल्या दरांपेक्षा अतिरिक्त 14% देणे हे महापालिकेची लूट करणारी योजना ठरेल। जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी प्रभाग रचना अंतिम केली। प्रभाग रचना जैसे थेच असून काहींना राजकीय दिलासा तर काहींची धाकधूक वाढली आहे। प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता आरक्षण प्रक्रियेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। ही प्रक्रिया झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग येणार आहे। जिल्हा परिषद 52 सर्कल अर्थात मतदारसंघ आहेत। जिल्हा प्रशासनाकडून करत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता। यावर आयुक्त कार्यालयात सुनावणीची प्रक्रिया पार पडली होती। यापूर्वी हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी पूर्ण झाली होती। 52 सर्कलसाठी 32 हरकती दाखल झाल्या होत्या। सुधारित तरतुदीनुसार आयुक्तांना अंतिम करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले। त्यानुसार 22 ऑगस्ट रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली। सत्ता काळात सर्वाधिक सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीकडे एकूण 29 सदस्य होते। अर्थात निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वीच 2 काँग्रेस व प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेच्या एका सदस्याने वंचितमध्ये प्रवेश केल्याने हा आकडा वाढला होता। त्यामुळे वंचितमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक राहणार आहे। वंचित नंतर सर्वाधिक मोठा पक्ष शिवसेनेचा ठाकरे गट असून विद्यमान 3 सदस्य शिंदे सेनेत गेले। पक्ष फुटीनंतर पहिलीच जिल्हा परिषद निवडणूक असून यापूर्वीच्या 12 सदस्य संख्या कायम राहण्यासह आणखी सदस्य संख्या वाढण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर आहे। तसेच शिंदे गटाची ही पहिली निवडणूक असून त्यांनाही आपले अस्तित्व दाखवण्याची संधी आहे। पक्षाचे 5 पैकी 2 सदस्य वंचितमध्ये गेले। आता नवीन सक्षम उमेदवार शोधण्यासाठी किमान 2 अंकी सदस्य संख्येसाठी पक्षाला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे। जाहीर झालेली जिल्ह्यातील प्रभाग रचना तेल्हारा तालुक्यात 7 मतदारसंघ अर्थात सर्कल विभाग आहेत। अकोट तालुका 8, मूर्तिजापूर तालुका 7, अकोला तालुका 10, बाळापूर तालुका 7, बार्शीटाकडी तालुका 7 आणि पातूर तालुक्यात शिरला 6 मतदारसंघ अर्थात सर्कल आहेत। महापालिकेचा कर भरण्याकडे अकोलेकरांचे दुर्लक्ष आहे। कोट्यावधीचा मालमत्ता कर थकीत असताना पाणीपट्टी भरण्याकडे नागरिक कानाडोळा करत आहेत। लवकरच कर भरणाऱ्यांना मालमत्ता करात 5 ते 6% सूट देण्याची घोषणा आयुक्तांनी केली आहे। महापालिकेकडून मालमत्ता करदात्यांसाठी सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे। 15 सप्टेंबर पूर्वी कर भरणाऱ्यांना 6% सूट तर 15 ऑक्टोबर पूर्वी भरणाऱ्यांना 5% सूट मिळणार आहे। ही सूट घेण्यासाठी वेळेवर कर भरणे आवश्यक आहे। महापालिकेच्या आर्थिक स्थितीत चालना देणारा आणि प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन देणारी ही योजना आहे। शहरातील पाणीपट्टीच्या वसुलीचे प्रमाण नगण्य असल्याने ते वाढवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अवैध नळ जोडण्या, तपासणी आणि थकीत पाणीपट्टी वसुलीच्या कामाला गती दिली आहे। तरीही नागरिक प्रतिसाद देत नसल्याची स्थिती असल्याने महापालिका आयुक्तांनी या पाणीपट्टीच्या बिलावर व्याज आकारले जाईल असा इशारा दिला आहे। हा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी घेतला आहे। या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर मागणी देयके तयार करून वसुलीचे काम सुरू केले आहे। महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत ही देयके घरोघर वाटली जात आहेत। महापालिकेला कुठल्याही परिस्थितीत मालमत्ता कर वसुली करणे गरजेचे आहे। मालमत्ता कर भरण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशानुसार सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नागरिकांनी वेळेत कर भरून सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर।
अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। बार्शी टाकळी तालुक्यांमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बार्शी टाकळी तालुक्यात कोणताही सण एकमेकांसोबत साजरा करण्याची परंपरा आहे आणि पोळा हे सण या एकोप्याचे उत्तम उदाहरण ठरले। ग्रामीण भागातून सजवलेले शेकडो बैल बार्शी टाकळीमध्ये आणण्यात आले होते, ज्यामुळे एक वेगळीच शोभा आली होती। सजावट केलेल्या बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक बाजार लाईन मधून जुन्या बस स्टँड येथील बजरंगबलीच्या मंदिराकडे गेली। तेथे सर्व बैलांनी दर्शन घेतले। त्यानंतर हे सर्व बैल आठवडी बाजाराच्या मैदानात उभे करण्यात आले। सर्व बैल आल्यानंतर मानाचं बैल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत भडांगे यांच्या बैलाची विधिवत पूजा करण्यात आली। पूजेनंतर तोरणावरून प्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रसाद वाटपानंतर मानाचा बैल पुढे निघाला आणि सर्व बैल आपापल्या घराकडे परतले। घरी पोहोचल्यावर प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतो आणि त्यांना गोडधोड खाऊ घालतो। या सणात हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन आपले बैल सजवून शहरात आणतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात। यावेळी बार्शी टाकळीमध्ये असलेली ही एकता पाहण्यासारखी होती। बार्शी टाकळी तालुक्यात कोणताही सण एकमेकांसोबत साजरा करण्याची परंपरा आहे आणि पोळा सण हे या एकोप्याचे उत्तम उदाहरण ठरले। ग्रामीण भागातून सजवलेले शेकडो बैल बार्शी टाकळीमध्ये आणण्यात आले होते, ज्यामुळे एक वेगळीच शोभा आली होती। आमच्या बार्शी टाकळी शहरामध्ये पोळा हा उत्सव सण हिंदू आणि मुस्लिम सर्व समाजाचे लोक या पोळ्यामध्ये सहभागी होऊन आमच्या बार्शी टाकळी शहरामध्ये मानाच्या जोडीचे पूजन केले जाते। त्यानंतर हनुमान चौक बार्शी टाकळी इथं सर्व गोळा होऊन मानाच्या जोडीचे पूजन करून पोळ्याला सुरुवात होते। त्यानंतर मानाच्या जोडीची पूजा झाल्यानंतर पोळ्याला सर्व बार्शी टाकळी शहरामध्ये सुरुवात होते। मानाच्या जोडीचे श्री नामदेवरावजी दत्तूजी भडांगे यांच्या मानाची जोडीचं पूजन करून पोळ्याला सुरुवात होते। शिवणी परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे। पावसाळ्यामुळे निर्माण झालेल्या या बिकट परिस्थितीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। शिवणी परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे, ज्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया सारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे। रस्त्यावरील चिखल आणि पाण्याचे डबके यामुळे पादचाऱ्यांसह शाळकरी मुले, वृद्ध आणि महिलांना मोठा त्रास होत आहे। घसरकुंडीमुळे अपघातांची शक्यताही वाढली आहे। परिसरातील तुंबलेली गटारे आणि कचऱ्याचे ढिगारे यामुळे स्वच्छता पूर्णपणे धोक्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत। स्वच्छता मोहीम राबवणे, गटारे स्वच्छ करणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करणे ही कामे तातडीने करण्याची गरज आहे। प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर रोगराई पसरू शकते आणि नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। दहिहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोपालखेड पुलाखाली शनिवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे।
माहिती मिळताच दहीहंडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे। शनिवारी सकाळी दहीहंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोपालखेड पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला। घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह पुलाखाली पडलेला आढळला, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून हा अपघात होता की यामागे काही संशयास्पद कारण आहे याचा शोध घेतला जात आहे। पोलिसांनी तपास करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे। दहीहंडा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे। पारंपरिक बैलपोळ्याला आधुनिकतेची जोड देत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असलेल्या लोणी बुद्रुक या गावाने एक नवा पायंडा पाडला आहे। संत सखाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावात चक्क ट्रॅक्टर पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या अनोख्या सोहळ्याने संपूर्ण जिल्ह्यात कुतूहल निर्माण केले आहे। गेल्या काही वर्षात शेती कामांमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। शेतीची अनेक कामे जी पूर्वी बैलांच्या मदतीने केली जात होती ती आता ट्रॅक्टर सारख्या साधनांच्या सहाय्याने केली जातात। ही बाब लक्षात घेऊन बैलांप्रमाणेच या आधुनिक शेती उपयोगी साधनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोणी बुद्रुक येथील गावकऱ्यांनी हा अनोखा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला। या ट्रॅक्टर पोळ्यांमध्ये गावातील जवळपास 40 ते 50 ट्रॅक्टर फुलांनी आणि आकर्षक वस्तूंनी सजवण्यात आले होते। सजवलेल्या प्रत्येक ट्रॅक्टरची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर या सर्व ट्रॅक्टरची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ट्रॅक्टरच्या मिरवणुकीला पाहण्यासाठी परिसरातील गावातून अनेक लोक आले होते। पारंपरिक बैलपोळ्याचा उत्साह कायम ठेवत शेतीत यांत्रिकीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा ट्रॅक्टर पोळा आधुनिक शेती आणि पारंपरिक संस्कृती यांचा संगम साधणारा एक आगळावेगळा उत्सव ठरला आहे। गावकऱ्यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि या घटनेमुळे लोणी बुद्रुक गावाने जिल्ह्याच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण केली आहे। आज पोळ्याच्या सणानिमित्ताने आमच्या गावामध्ये सर्व ट्रॅक्टर चालक मालक यांनी पोळ्याच्या सणानिमित्त ट्रॅक्टरचा पोळा भरवण्याचे आयोजन केले। त्या अनुषंगाने पूर्वी प्रत्येकाकडे बैल असायचे, मात्र हल्ली यांत्रिकीकरणाने बैलांची जागा यंत्राने घेतल्याने प्रत्येकाकडे या ठिकाणी ट्रॅक्टर या ठिकाणी आहे। ट्रॅक्टरच्या सहाय्याने हल्ली यांत्रिकीकरण झाले आणि शेतीची कामे सुकर झाली, बैलांची जागा यंत्राने घेतली। अशामुळे या ट्रॅक्टरवर आपला शेतकऱ्यांचा सर्व शेतीच्या कामाचा बोजा पडतो। या ट्रॅक्टरांप्रती आजच्या या पोळ्याच्या दिवशी कृतज्ञता म्हणून सर्व ट्रॅक्टर चालक मालक यांनी ट्रॅक्टरचा पोळा भरवण्याचे आयोजन या ठिकाणी केले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। भक्तांसाठी रविवार ठरणार खरेदीचा वार, गणेश उत्सवाची संपूर्ण खरेदी रविवारी होणार। गणेश उत्सव मंडळासाठी महापालिकेत एक खिडकी योजना, सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्याची झाली आहे सोय। अकोला महापालिकेत भ्रष्टाचाराचे नवे तंत्र, अमृत योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी अकोलेकरांची लूट। जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना जैसे थे, आरक्षणाच्या घोषणेनंतर नेते मंडळी लागणार कामाला। पारंपरिक बैलजोडींना टक्कर देणाऱ्या ट्रॅक्टरचा पोळा, वाशिम जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचे आगळेवेगळे आयोजन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,37,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।